नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। रेल्वे ज्युनियर ट्रान्सलेटर भरती 2026 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ज्युनियर ट्रान्सलेटर भरती 2026 ही भरती आलेली आहे। जागा आहेत 312 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे। अप्लाय लगेचच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। सरळ सेवा भरती आहे आणि आयसोलेटेड कॅटेगरी म्हणजेच कशी जॉब आहे हे मी पुढे तुम्हाला सविस्तर संपूर्ण माहिती डिटेलमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, 312 जागांसाठी रेल्वेमध्ये सरळ सेवा अंतर्गत भरती निघालेली आहे। 2025-26 ही भरती आहे। पदाचे नाव बघा, ज्युनियर ट्रान्सलेटर हे पदाचे नाव आहे। पद संख्या आहे 312 जागांसाठी ते भरती होणार आहे। 29 डिसेंबर 30 डिसेंबरपासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। 29 जानेवारीपर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। खुला प्रवर्गासाठी 500 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 250 रुपये इथे अर्ज फी असणार आहे। त्यानंतर बघा, वयोमर्यादा तुम्हाला इथे किती असणार आहे, 18 ते 33 आणि 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि SC ST या वर्गासाठी 5 वर्षाची सवलत सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर वेतन तुम्हाला बघा 19,900 ते 1,12,400 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण हे ऑल इंडिया असणार आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर डिटेल पाहू शकता। त्यानंतर बघा, ऑनलाईन तुम्हाला इथे एक्झाम असणार आहे। निवड प्रक्रिया ही कशी केली जाणार आहे, तुमची CBT परफॉर्मन्स स्किल ट्रान्सलेटर टेस्ट असणार आहे आणि शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट या विद्यार्थ्यांसाठी इथे ही भरती असणार आहे। बघा, ही रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड अंतर्गत ही भरती निघालेली आहे। ज्युनियर ट्रान्सलेटर आयसोलेटर किंवा स्पेशल कॅटेगरी म्हणजेच काय, ही पदे कमी संख्येची पण खास कौशल्याची असतात आणि त्यासाठी वेगळी जाहिरात व वेगळी परीक्षा घेतली जाते। त्या पोस्टला आयसोलेटेड म्हणतात किंवा आयसोलेटेड टेस्ट कशी असते किंवा आयसोलेटेड पोस्ट कशा असतात बघा। ज्युनियर म्हणजे त्याच्यामध्ये कुठली कॅटेगरी येतात, ज्युनियर ट्रान्सलेटर, सिनियर ट्रान्सलेटर, लॉ असिस्टंट आणि स्टेनोग्राफर अशा पोस्ट हे आयसोलेशन पोस्टमध्ये येतात। बघा, हे खूप म्हणजे कमी संख्या असते आणि खास असतात किंवा कौशल्य ह्याचं चांगलं असतं। त्यानंतर बघा, शैक्षणिक पात्रता तुम्हाला इथे दिलेली आहे। ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट किंवा हिंदी इंग्लिश ट्रान्सलेटर किंवा ज्ञान भाषा किंवा ऑफिशियल लँग्वेज आणि इथे कम्प्युटर नॉलेजसुद्धा येणं तुम्हाला गरजेचं आहे। इथे वयोमर्यादा 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता। पगार तुम्हाला इथे लेवल 6 किंवा लेवल 7 असणार आहे। पे मॅट्रिक 35,400 ते 1,12,400 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर इथे तुमची निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे, रिटन टेस्ट होणार आहे। त्यानंतर टायपिंग टेस्टसुद्धा तुम्हाला इथे असणार आहे। त्यानंतर तुमचे अर्ज फी ही जनरल OBC साठी 500 रुपये आणि PWD या उमेदवारांसाठी 250 रुपये तुमची इथे अर्ज शुल्क असणार आहे। महत्त्वाच्या तारखासुद्धा इथे दिलेल्या आहेत आणि ही एक्सटेंडसुद्धा होऊ शकते। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशनमध्ये सुद्धा थोडीशी माहिती पाहूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती समजेल। बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड अंतर्गत ही भरती निघालेली आहे। आयसोलेटेड कॅटेगरीमधली ही जॉब आहे। आयसोलेटेड कॅटेगरी म्हणजे काय मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे थोडक्यामध्ये। ही खूप मोठा PDF आहे। आपण यामधली थोडकीच आणि महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती पाहणार आहोत। इम्पॉर्टंट डेटसुद्धा इथे दिलेले आहेत। तर तुमची इथे लास्ट तारीखसुद्धा दिलेली आहे। ॲप्लिकेशन फीस किंवा ॲप्लिकेशन हे करायची 29/1/2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर तुमची एक्झाम कधी होणार आहे, त्यानंतर तुमचे करस्पॉन्डिंग डेट इथे सगळी तुम्हाला दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता। वॅकन्सी कशी असणार आहे आणि किती जागांसाठी आहे, त्यानंतर 312 हे जागा असणार आहेत आणि चीफ लॉ असिस्टंट लेवल 7चं तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। 44,900 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि 22 जागा आहेत।
पब्लिक प्रोस्क्रिप्टर लेवल 7ची तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे 44,900. त्यानंतर 18 ते 32 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. 7 जागा आहेत. ज्युनियर ट्रान्सलेटर लेवल 6ची तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे 55,400. 18 ते 33 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. 202 जागा आहेत. सिनियर पब्लिक इन्स्पेक्टर लेवल 6ची तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे 35,400. 18 ते 33 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. 15 वॅकन्सी आहेत. स्टाफ आणि वेलफेअर इन्स्पेक्टर लेवल 6ची तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे 35,400. 18 ते 33 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि 24 जागा आहेत. 6 नंबरची पोस्ट आहे सायंटिफिक असिस्टंट ट्रेनिंग लेवल 6ची पगार आहे 35,400. 18 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. 2 जागा आहेत. लॅब असिस्टंट यांच्यासाठी सुद्धा लेवल 2ची पगार मिळणार आहे 19,200. आणि तुम्हाला 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. 39 जागा आहेत. सायंटिफिक सुपरविजर यांच्यासाठी लेवल 7चं तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि 44,900 तुम्हाला इथं सॅलरी मिळणार आहे. 18 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही इथं अप्लाय करू शकता आणि इथे 1 जागा आहे. त्यानंतर आपण बघूया पुढे माहिती. बघा मेडिकल स्टँडर्ड ऑफ पोस्टसुद्धा इथे दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि एक्झाम काय असणार आहे. त्यानंतर एज कॅटेगरी एज लिमिटसुद्धा इथे दिलेली आहे. कमीत कमी आणि जास्तीत जास्त मी सांगितलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. तुमच्या कॅटेगरीनुसार किती तुमचं वय असेल ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे. बघा सिलेक्शन प्रोसेस कसं असणार आहे. इथे MCQ टाईपची एक्झाम होणार आहे आणि एक्सेप्ट ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदी या डिटेल बघा. त्यानंतर आणि ट्रान्सलेटरसाठी सुद्धा इथे एक्झाम होणार आहे. पर्सनल ॲबिलिटी यांच्यासाठी बघा 50 क्वेश्चन 50 मार्क असणार आहेत. जनरल अवेअरनेस 15 क्वेश्चन 15 मार्क्स. जनरल इंटेलिजंट आणि रिझनिंग यांच्यासाठी 15 क्वेश्चन 15 मार्क्स. मॅथमॅटिक्ससाठी 10 क्वेश्चन 10 मार्क्स. जनरल सायन्ससाठी 10 क्वेश्चन 10 मार्क्स. टोटल 100 क्वेश्चन 100 मार्क्स इथे असणार आहेत. अशा प्रकारे इथे संपूर्ण सविस्तर डिटेल दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला PDF दिला जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि या बऱ्याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.